आता पण मी सेमिनार मध्ये सांगितलं की भारतातलं पहिलं लॉकडाऊन ओपन करण्याचं काम आपण केलंय विद्यार्थ्यांसाठी. आणि ते देवाच्या कृपेने एकदम सुरळीत झालं, कारण ते कालिका माता मंदिरमध्ये जिथं आज आपण सेमिनार घेतला ना, त्या नॅशनल मॅथ मॅरेथॉन नंतर आजच आपण तिथं सेमिनार घेतला. तर तिथं खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते. आणि जेव्हा तुम्ही 21चा जर विचार केला ना, तर सर्व शाळा बंद होत्या, तुम्हाला आठवत असेल तर. आणि 25 डिसेंबरला पुन्हा परत एक लहर येण्याची अशी शक्यता म्हणून वातावरण होतं सर्वीकडे. त्याचं कारण थोडं वेगवेगळं होतं, सर्दीचे दिवस असतात. पण देवाच्या कृपेने आपण ठेवलेला प्रोग्राम 25 डिसेंबरचा एकदम कारण ते देवाचं स्थान आहे म्हणून एकदम सुरळीत झाला. कोणालाही घरी जाऊन त्रास झाले नाही. तेव्हाचे जर मी तुम्हाला फोटो दाखवले तर मी दाखवू शकतो मुलांचे. जे माझ्याकडे 3,000 परिवार होते. त्याच्यातले जवळ 800-900 मुलं तेव्हा असे रोटेशन स्वरूपात तिथं आले होते. आणि ते पहिल्यांदा ऑनलाईनचे पिलं मला ऑफलाईन भेटले, भरभरून भेटले. खूप आनंदाने भेटले. तर तेव्हा त्यांना आहे ना एक ठरवलं होतं, आपण त्यांना फ्री शिकवलं होतं आपण सर्वांना. 2, 3, 4 महिने जे काही चाललं होतं तेव्हा सर्व. मला वाटतं 6-7 महिने पण असेल. का 1 वर्ष होतं मला आठवत नाही नेमकं. खूप मोठी बॅचेस होत्या त्या. 7-7 बॅचेस मी तेव्हा एका वेळेस घ्यायचो. तुम्हाला मी दाखवू शकतो. 7-7 म्हणजे नॉन स्टॉप बॅचेस चालायच्या. तर तेव्हा ही थीम होती, की त्या मुलांना जेव्हा नॅशनल मॅथ मॅरेथॉनला येतायत, तर त्यांना एक ब्रेन ट्रेनची कॅप द्यावी, अशी एक थीम होती तेव्हा 2021ला. तर ती 2021 ची कॅप माझ्याकडे आहे. आता रुपाली ताई आग्रह करतायत म्हणजे त्यांना उद्या पाठवावं लागेल. असं आहे. ओके ना? नाही ती मी सर, पाठवून द्या. ती मी आज काय केलं, मी मॅडमांना सांगितलं की मी हो. सेमिनारला जातोय, तर मी दुसरी कॅप घालण्यापेक्षा आपली कॅप घालावी म्हणून मी तिला शोधायला लावली. अडगळीत पडलेली कॅप काढली आणि सेमिनारमध्ये आपली कॅप सर्वांना दिसावी म्हणून ब्रेन ट्रेनची कॅप घातली. बरोबर ना ऋतुजा? हा त्याचा मागचा उद्देश होता. कारण तिथं फोटो कोणी तर काढले काय काढले मला माहित नाही सेमिनार मध्ये. हा बोला, 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 बोला. सर, बॅनर साठी तुम्हाला डिटेल्स सेंड करायचे आहेत का? काहीच नाही ताई, डिटेल बॅनर मध्ये काय करणार आहे मी दाखवून देतो तुम्हाला. एक जस्ट दाखवून देतो मी आता. विषय आला आहे पुन्हा परत तुम्हाला ठीक आहे. काय दाखवून देतो. एक मिनिट. बॅनर साठी ना ताई, एक फाईल आहे माझ्याकडे. फॉर एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला की हे 2 बॅनर आहेत. फॉर एक्झाम्पल हे 2 बॅनर आहेत. याच्यामध्ये ऑलरेडी काही इन्फॉर्मेशन आहे ना तयार आहे. हे बघा, ही ऋतुजाचं नाव काढलं मी आणि ऋतुजाचा जर ऍड्रेस काढला, इकडे लक्ष द्या, ऋतुजाचा ऍड्रेस काढला आणि हा मोबाईल नंबर काढला आणि हे नाव काढलं, इकडे लक्ष द्या. काय काय माहिती सांगितली मी तुम्हाला. मी ब्रेन जिम, आता तिने मला ब्रेन गेम अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लासचं नाव दिलेलं होतं. लक्षात येते तुम्हाला, दिसतंय तुम्हाला सर्वांना. ते मी अबॅकसचं नाव काढलं. त्याच्यानंतर इथं सर्टिफाईड टीचरच्या वरती ऋतुजाचं नाव होतं, तिचं काढलं. तिचा जाधव संकुल अशोकनगर 7 नाशिक एवढाच ऍड्रेस आहे. खूप डिटेल फ्लॅट बिल्डिंग एवढं गरज नसतं. लोक कॉन्टॅक्ट करून तुमच्यापर्यंत येतात. एरियाची गरज असते. अशोकनगर, सातपूर कॉलनी, महात्मा नगर, जे काय असेल ते. आणि हा नंबर. तेवढी तुमची माहिती माझ्याकडे आहे. आणि तुम्ही क्लासचं नाव दिलं नसेल तर मी ब्रेन ट्रेन एज्युकेशन अबॅकस, ब्रेन ट्रेन अबॅकस वेदिक मॅथ क्लास मी टाकून देईल तुम्हाला. लक्षात आलं तुम्हाला? त्याच्यानंतर हा पण सेम सेम बॅनर माझ्याकडे तयार आहे. बघा, इथं पण हे माहिती काढली, जाधव संकुल अशोकनगर, तिचं नाव काढलं. कदाचित हा वरती कस काय राहून गेलाय काय माहिती, ऍड्रेस कस काय राहून गेला तो. ऋतुजा घोणे काढलं. त्याच्यानंतर हा एक काढला आणि हा एक काढलं नाव. इथं पण हे 4 माहिती काढली. ते हे बी ब्लँक आहे. हे ब्लँक मध्ये तुमची माहिती मला टाकता येते. लक्षात आहे मला काय सांगायचंय? हे बॅनर काय झालंय, आधी मी ही तयार केलं होतं. त्याच्यानंतर हे मला वाटतं कोणी तयार केलं, एका ताईंनी मला पाठवलं आणि त्याच्यात मग एडिटिंग करून. पण हे प्रिंटेबल क्वालिटी नसते, परत सांगतो. हे जेपीजी किंवा पॉवर पॉइंट मध्ये फॉर्मॅट मध्ये आपण बनवतो. तर हे हे जे मी तुम्हाला आता बॅनर दाखवतोय, प्रिंटेबल क्वालिटीचं नसतं. प्रिंट करण्याची जी क्वालिटी असतं त्याचं सॉफ्टवेअर वेगळं असतं. त्याला सीडीआर फाईल म्हणतात. त्याला कोरल ड्रॉ फाईल म्हणतात. आणि म्हणून जे बॅनर करणारे प्रिंट असतात त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर असतं. ते आपल्या नॉर्मल पीसीवर दिसत नाही. ते जर कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर असेल तरच दिसते ती फाईल. तर ती फाईल कोरल ड्रॉ मध्ये बनवायची असते. पण कोरल ड्रॉची पीडीएफ फाईल मध्ये काहीतरी चेंजेस करून त्याच्यात आपलं माहिती एडिटिंग करून एक कॉमन टेम्पलेट बनतात त्याला.
मी टेम्पलेट बनवून ठेवतो. त्या टेम्पलेटमध्ये तुमची काही माहिती टाकली, की तुमची बॅनर तयार होतं म्हणजे सोशल मीडियावर ठेवण्यासाठी. म्हणजे WhatsAppला, Instagramला, Facebookला ठेवण्यासाठी किंवा आपापल्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आपण माहिती टाकू शकतो किंवा मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं उदाहरण सांगेल, की मी आता पण तुम्हाला काहीतरी माहिती दिली बघा. रुबिक क्यूबचा आज सेमिनार केला. मी त्याचा एक बॅनर बनवला. ते प्रोफेशनल बॅनरवाल्याने मला बॅनर बनवून दिला. त्याची पी त्याने मला पाठवली. त्याचा पी करून मी त्याला जस्ट कट केला आणि तुम्हाला ग्रुपमध्ये टाकला. एक बॅनर जे उभं बॅनर आहे पिवळं, ते बॅनर मी कोणाच्या तरी असोसिएशनचं घेऊन त्याच्यात मी एडिटिंग केलं. असोसिएशन म्हणजे क्यूब असोसिएशन वाल्यांकडनं ते बॅनर घेतलं आणि त्याच्यामध्ये आपली माहिती टाकून त्याला एडिटिंग केलं. क्लिअर करतो. उभं बॅनर जे पिवळं वालं आहे, दाखवतो लागल्यास तुम्हाला. तर तुम्हाला लक्षात येईल की प्रिंटेबल क्वालिटी नसते. सांगण्याचा अर्थ हा आहे मला, कारण काही गोष्टी अशा असतात की हे बघा, याच्यामध्ये ना ऋतुजा मी आत्ता सर आपले आणि आपल्या टीमचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पहिले तर मी तुम्हाला धन्यवाद मानतो. चला ठीक आहे, काय हरकत नाही. हे आपलं काहीतरी कौतुक. हे बघा, हा मात्र प्रोफेशनल सीडीआर फाईल मध्ये बनवलेला बॅनर आहे. हे प्रिंटेबल नसतं. याची सीडीआर फाईल प्रिंटेबल असते. आणि त्याच्यानंतर हा जो बॅनर बनवलाय हा मी एडिटिंग करून केलेला आहे. म्हणजे टेम्पलेट तयार केली, आधी काही माहिती काढून टाकली, याच्यातली काही माहिती काढता येते. हा एक थोडासा पॉवर पॉइंट आणि पेंट म्हणतो ना आपण, म्हणजे ज्याला बेसिक कम्प्युटर ऑपरेटिंग येत असेल त्याला ते माहिती. मला मला जे जमतं ना त्याच्यात मी तोडफोड करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडंसं शिकलं की आपल्याला पण थोडंसं क्रिएटिव्हिटी करता येते. पण टेम्पलेट नंतर काही माहिती तर मी तुम्हाला उद्या प्रॉमिस केलं तर उद्या मी बनवून देईल. अजून पण मला टेन्शन आहे. मी आता क्लास घेणार नव्हतो. खरंच सांगतो तुम्हाला मी. मला तो पीसी चालू करून ती जर फाईल मला भेटली तर माझं 90% टेन्शन कमी होईल. कारण मला जशीच्या तशी ती फाईल पाठवता येईल. कारण माझं मागचं 15 वर्षाचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये. काही कसं असतं की सम ऑर्गनायझेशन्सकडे पण काही प्रेझेंटेशन असतात. आमचे जे काय आम्ही कामं करतो. समजा आपलं जे ब्रेन ट्रेन एज्युकेशन मार्फत हिच इज ऑल्सो सोशल वर्क फॉर मी अँड माय ऑर्गनायझेशन असो, ते पण मी तिथं सांगत असतो की मी काय करतो ते. म्हणून काय असतं की एक कंपनीतला एक सर जे एक बोलू का? हा बोल, सांगतो ना, एकच मिनिट. असोसिएट म्हणून त्याच्यामध्ये काही अपॉर्च्युनिटीज असतात आम्हाला पण काहीतरी. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की माझं फाईल प्राईम मिनिस्टर मिनिस्टर अवॉर्डसाठी, म्हणजे कामगार क्षेत्रामध्ये प्राईम मिनिस्टरच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार असतो. जसं आपण म्हणतो की अ, ज्या ज्या क्षेत्रातले जे काही वेगवेगळे सर्वोच्च पुरस्कार असतो, तो आमच्या इंडस्ट्रीसाठी प्राईम मिनिस्टरच्या नावाने दिलेला प्राईम मिनिस्टर श्रम अवॉर्ड असा एक पुरस्कार असतो. त्याच्यासाठी पण माझं एकदा 2018 साली नॉमिनेशन गेलं होतं. आता 2018 आणि 2023 मध्ये खूप मोठं काम झालेलं आहे पुन्हा परत 5 वर्षात. पण दरवेळेस तिथं प्लेन माइंडली मिळेल असं नसतं. त्याच्यासाठी पण खूप साऱ्या म्हणतात ना, राजकारण्यांच्या घरी पाणी भरावं लागतं. तर ते होतं. ते काही कुठं जमलं नाही म्हणून ते राहून गेलं. ठीक आहे, बघूया, असं काही नाही. आता रुपाली ताई तुम्ही काहीतरी बोलत होते, म्हणजे आपल्याला क्लासकडे जाता येईल. बोला, बोला, बोला. सर मला हे सांगायचं होतं की तुमची ती हार्ड डिस्क आहे ना ती काढून HDMI केबल जोडून तुम्ही आता जो चालू आहे ना पीसी त्या पीसी ला पण जोडू शकतो HDMI केबलने. हां, मला आहे ना, मी गाडीमध्ये येताना आता सेमिनार नंतर मी ऋतुजाला आणि कीर्तीताईंना हेच विचारत होतो, की त्या पीसी हा. मधली हार्ड डिस्क काढण्यासाठी ती अशी ओपन होते. ओपन झाल्यावर तिला हा. काहीतरी सर्किट असतील. मला ते बघतो मी शांततेत. नाही नाही जमलं तर मी कोणाचा तरी सल्ला घेत होतो. कारण कीर्तीताई कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. त्यांचं पण इंजिनिअरिंग हो झालेलं आहे. तर ते काही हार्ड अडचण डिस्क आली तर मी आपल्या रुपाली ताईंची मदत घेईल. रुपाली ताई मला मदत करतील. मी ऑनलाईन तुम्हाला फोन करेल क्लास झाल्यानंतर. चालेल? हो हो चालेल. हं? हो मी हो तोच चालेल. विचार करतोय. कारण तिला HDMI सारखं किंवा आपण USB सारखं, USB सारखं करता येईल का मला? वापरता येईल? नाही तुम्ही तो कम्प्युटर आणि हा कम्प्युटर सेम असेल ना तर हां. ती हार्ड डिस्क त्या कम्प्युटरला जोडली तरी चालेल सर. असं काय नाही. नाही ना ताई, तो म्हणजे खूप जिथं जुनं व्हर्जन आहे ना. 10 वर्षापूर्वीचं व्हर्जन आहे ते. मग त्याला दुसरी केबल लागेल आणि मग तुम्ही जोडू शकता याला. HDMI म्हणजे जसं आपण आपण एक्सटर्नल कसं आपण एखादी हार्ड डिस्क जोडतो ना आपण हां, पीसी हां. ला तशी हं. जोडू कनेक्ट करू शकता त्याला. तुमचं जर बघूया. आता हे नवीन मला ते असेल तर जमलं त्याला नाही.
चालेल. काय हम्म. वाटलं तर बघतो मी अजून पुन्हा परत कोणाची तरी मदत घेतो, नाही तर तुम्हाला कॉल करतो. पण ते सर्व मला रिस्की वाटते कारण तो जुना पीसी आहे आणि तो बूस्टच होत नाही, ऑन होत नाहीये. त्याची खूप साऱ्या दिवसानंतर मी चालू ठीक आहे. चला बोलूया आपण. हा. ओके. सो ओके, आपण थोडं लर्निंग कडे जाऊ. मी हे सांगत होतो की आज माझा थोडासा एक अनफॉर्च्युनेटली मला थोडंसं कामाचा लोड आला म्हणून मी खूप साऱ्या ताईंची कामं करू शकलो नाही. त्याच्यात रुपाली ताईंचं पण नाही काम केलं. त्याच्यानंतर आम्ही सेमिनारला सुद्धा खूप धावपळ करत वेळेवर पोहोचलो तिथं. 5-10 मिनिटं लेट झालो. पण त्याच्यानंतर खूप सारं धावपळ करून ते मॅनेज झालं. मला वाटतं बऱ्याच ताई लोक आपल्या आलेल्या होत्या. पुन्हा परत एकदा सांगतो, नाशिक मधल्या ताईंना जर वाटतंय रुबिक क्यूब शिकायचंय, अंबिकाताई, अर्चनाताई, त्याच्यानंतर नाशिक मधल्या कोण कोण ताई आहेत मला आठवत नाही. त्याच्यानंतर स्वातीताई, त्याच्यानंतर नाशिक मधल्या ताई कोण कोण आहेत, रोहिणीताई. पण असं काही कंपल्सरी नाहीये. पण ते आता एक थोडा टप्पा आपण पुढे सरकलो. तो टप्पा तुम्हाला पण जमला असता आणि तुम्ही या 4 दिवसात रुबिक क्यूब पण शिकलेले असतात. तर प्रयत्न करा. जमलं तर इट इज नॉट कंपल्सरी, पण प्रयत्न करा. सो ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ऑन द टूल्स. आणि प्लीज 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 24 + 6 घ्या. जयश्री ताई लवकर घ्या. टूल घ्या लवकर. फिंगरिंग नाही, टूल घ्या. सुनेता ताई टूल घ्या, टूल घ्या. टूल घ्या, टूल घ्या, टूल घ्या. प्रयत्न करा, टूल घ्या, टूल घ्या. तर गावी आली ना त्यामुळे टूल घरी राहिले. हा, बरं झालं ना मग. म्हणूनच सांगत असतो मी, पर्स मध्ये जागा बनवा. काय सांगितलं होतं नाही, आठवतं का उद्या तुम्हाला? जाणारच. नाही पण हो आठवलं हो आठवलं का तुम्हाला मी हो सांगितलं होतं? हो. आठवलं का? मला माहिती काय काय अडचणी येणार आहेत पुढे. कुठं कुठं ताई काय 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 विसरणार आहे. त्याच्यामध्ये मी पहिलेच आधी सल्ला दिलेला असतो. पर्समध्ये अबॅकस टूलसाठी जागा बनवा असं सांगितलं होतं मी तुम्हाला. पण काही हरकत नाही, तुम्ही नाही ऐकला भावाचा सल्ला. ठीक आहे, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. 26 -4, -4 साठी इन हाऊस फॉर्म्युला, +8 नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, +8 साठी सुनीता ताई -2 +10 करायचं होतं. +2 -10 करायचं होतं ना. आन्सर मे बी 30 का? कोणी सांगेल का मला? काय होतं? 30 होतं ना? 30 हा, 30 30 होतं ना. ओके, ठीक आहे. 30. या 30 मधून -24 करायचे आहेत आपल्याला. -20 आणि 4 आणि -4 साठी +6 -10 असा फॉर्म्युला आहे. +6 -10 +228. अजिबात घाई करू नका. 228. आता 8 साठी थोडासा अडचण येते. लक्षात आलं तुम्हाला? 8 साठी. कारण तुम्हाला 8 काय करायचं आहे, इकडे लक्ष द्या. आज तो शिकायचा आपल्याला. 8 काय करायचं आहे? 8 जर पॉसिबल नसेल, इकडे लक्ष द्या. सिंपल सांगतो थोडस. जी गोष्ट नाहीये ना, ते बघा, डायरेक्ट असलं ना तर आपल्या ब्रेनला इतकी सवय झाली की तो डायरेक्ट ऍप्लिकेशन डायरेक्ट करतो. लक्ष द्या, मला काय म्हणायचं समजून घ्या पहिले. जर डायरेक्ट असलं ना ते आपोआप होतं. ब्रेनला सवय झालेली असते, अरे देर इज अवेलेबल, तो आपोआप करतो. पण डायरेक्ट नसेल ना, तर मग मात्र एक थेरी चालू होते. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, प्लीज 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 इकडे लक्ष द्या. मग मी तुम्हाला सांगितलंय की कुठल्या अंकांना कुठल्या रॉड मध्ये स्थान आहे. लक्ष द्या. तुम्हाला आता हे इथपर्यंत आल्यावर तुम्हाला एक पक्क झालं पाहिजे की 9876, लक्ष द्या मी काय सांगतोय. 9876 हे अंक एक तर डायरेक्ट अवेलेबल असतात, नाही तर हे अंक नेक्स्ट हाऊस मध्येच असतात. लक्ष द्या मला काय सांगायचंय. एक तर डायरेक्ट असतात, बोला माझ्या बरोबर, एक तर डायरेक्ट असतात किंवा काय असतात, नेक्स्ट हाऊस मध्ये असतात. ही एक पहिली थेरी झाली. हा, याच्यात पण ट्विस्ट आहे, तो ट्विस्ट पण सांगतो. पुन्हा परत बोला. 9, 8 बोला पुन्हा प्लीज. पुन्हा परत सर्वजण रिमाइंड करा. 9, 8, 7 आणि 6 हे 4 अंक एक तर डायरेक्ट अवेलेबल असतात. आता डायरेक्ट अवेलेबल म्हणजे कुठं राहणारे अंक? युनिट रॉडवर डायरेक्ट अवेलेबल असतात. आणि जर नसतील तर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युलाच वापरावा लागतो. पण मी काय बोललो, याच्यात एक ट्विस्ट पण आहे, तो थोड्या वेळाने सांगतो. एक ट्विस्ट पण आहे.
आता पुन्हा परत पुढच्या अंकाकडे जाऊ. 9876 हे 4 अंक संपले अर्चनाताई. आता पुढचा अंक राहिला 5. लक्ष द्या, लक्ष द्या. बोला माझ्याबरोबर. हा जो 5 आहे, या 5 चा गुणधर्म काय आहे? एक तर डायरेक्ट अवेलेबल असतो, नाही तर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युलाच असतो. एक तर डायरेक्ट नाही तर नेक्स्ट हाऊस, डायरेक्ट नाही तर नेक्स्ट हाऊस, एवढ्या 2च क्रिया आहेत. म्हणून खूप टेन्शन लेणे का नाही. आता मात्र अजून पुढच्या 4 अंकांकडे जाऊ. इकडे लक्ष द्या. हे 4 अंक मजेशीर आहेत. 4, 3, 2 आणि 1. बोलायचंय, प्लीज बोलायचंय. दर्शनाताई, मला तुम्ही बोलताना दिसल्या पाहिजे. मला इम्पॉर्टंट, तुम्ही जेवढ्या जास्त बोलाल ना तेवढ्या जास्त ट्रेन व्हाल. हा, मी तुमच्यासाठीच जास्त बडबड करतो. नाही तर मी नुसता पेपर दिला आणि सोडवा, पेपर दिला आणि सोडवा. मला जर काही शिकवता आलं नसतं ना, तर मी काय म्हटलं, पेपर घ्या, चालू ठेवा धडण, पेपर घ्या आणि चालू ठेवा. पण माइंडसेट फार इम्पॉर्टंट आहे. 4, 3, 2 आणि 1. बोला सर्वजण. हे जे 4 अंक आहेत यांच्यासाठी थेरी काय, इकडे लक्षात द्या. हे डायरेक्ट अवेलेबल आहे का, हे पहिली. लगेच डायरेक्ट नंतर इनहाऊस आहे का, असा विचार करावा लागतो. इनहाऊस आहेत का, आणि इनहाऊस नसतील तर नेक्स्ट हाऊस आहेत का. अशा 3 टप्प्यातून थिंकिंग पॅटर्न डेव्हलप होतो. लक्षात द्या मी काय सांगतोय. म्हणजे जर 2 आला, हे बघा डायरेक्ट आहे. अगेन 2 आला, डायरेक्ट आहे. अगेन 2 आला, इन हाऊस फॉर्म्युला. अगेन 2 आहे, डायरेक्ट अवेलेबल आहे. आणि अगेन 2 आहे, आता 2 इज नॉट हिअर, -8 + 10. अशा पद्धतीने कधी ई डायरेक्ट, कधी इन हाऊस, कधी डायरेक्ट, कधी इन हाऊस, कधी डायरेक्ट आणि कधी नेक्स्ट हाऊस, काही पण होऊ शकतं. काही सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल असं असेल, आपल्याला कोणीतरी पहिलाच अंक दिला, पहिला अंक दिला 98 दिलाय असं समजा, कोणीतरी दिलाय. आणि पुन्हा परत आपल्याला सांगितलं की +22 करायचंय. होऊ शकतं ना, 22 काही पण येऊ शकतं, कारण आपण आता अशा मोडमध्ये जातोय. अजून तुम्हाला शनिवार रविवारपर्यंत आपल्याला असं सांगायचंय की कुठलाही अंक दिला या क्लासमध्ये, आपण 1,00,000च्या रॉडपर्यंत आपण कॅल्क्युलेशन करणार आहेत येत्या रविवारी, किंवा या रविवारपर्यंत. एक रविवारीत आपण परीक्षा देणार आहेत, एक मुद्दाम सांगितलं, मुद्दाम माइंडसेट. शनिवार रविवारपर्यंत आपण असा टास्क घेऊन करणार आहेत की कुठलाही अंक येऊ द्या जयश्रीताई आपल्याकडे. 4 लेवलच्या पुढे पण आपण जाणार आहोत. म्हणजे आता आपल्याला ऍडव्हान्स लेवल पण आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन शिकून घेतोय. पण प्रॅक्टिस ही मात्र सातत्यबद्ध रोजच्या रोज करावी लागेल. 5 मिनिटं तरी पाहिजे मला. पुन्हा परत 98 +22. आता इथं 20 नाहीये, इथं 20 नाहीये, म्हणून 20 साठी फॉर्म्युला -80 + 100. आणि पुन्हा परत इथं 2 नाहीये, आणि म्हणून 2 साठी आपण करतो -8 + 10. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की आपण लगेच आपल्याला लक्षात येतं की इथं अवेलेबल नाहीये, म्हणून आपण नेक्स्ट हाऊस करूया. इथं अवेलेबल नाहीये म्हणून नेक्स्ट हाऊस करूया. पुन्हा परत आपण असं पण करू शकतो, ऋतुजा. करा पुन्हा परत. 93 बघा, 93 +22 सेम आपण केलं. तेव्हा पण 22 केलं होतं, आता पण 20 करतोय. 22 20 साठी -80 + 100. आणि इथं 2 साठी आल्यावर मात्र इन हाऊस फॉर्म्युला -3 + 5. असं हे याला म्हणतात आठवण्याचा व्यायाम. हा एक खूप ब्रेनचा जिमचा प्रकार आहे. लक्षात आलं. मॅथ नंतर मॅथ आपोआप होणार आहे. फर्स्ट इज द ब्रेनची जिम. रिकॉल सेन्स, आठवण्याचा व्यायाम पहिले झाला पाहिजे. चिंतन मनन झाला पाहिजे, त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आहे. सो ओके, थोडक्यात मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला या गेल्या 3 मिनिटांमध्ये. आज एक आपल्याला कन्सेप्ट शिकायची, ती पहिले शिकून घेऊ, नंतर प्रॅक्टिस करू. ती कन्सेप्ट अशी, प्लीज इकडे लक्ष द्या. आता थोडंसं इकडे लक्ष द्या, कारण उद्या आपल्याला फायनल त्या गोष्टीवर पोहोचायचंय. आज समजून घेतल्यानंतर उद्या प्रॅक्टिस करायची. म्हणजेच काय, मला अशा मोडमध्ये उद्या जायचंय सुनीताताई, की आता मात्र तुम्हाला कोणी कुठलाही अंक दिला, लक्षात द्या मी काय सांगतोय. उद्या नंतर, उद्याच्या लेक्चर नंतर किंवा आजच्या लेक्चर नंतर किंवा आत्ता या 2 मिनिटानंतर तुम्हाला जगातल्या कुठल्याही व्यक्तीने कुठलाही अंक देऊ द्या रॅन्डमली,
तर तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. रॅन्डमली आतापर्यंत काय करत होतो मी सेफ झोनमध्ये राहत होतो. मी सेफ झोन मधले कॅल्क्युलेशन बनवत होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे लक्षात आहे, तुम्हाला ऍज अ टीचर पण हे लक्षात आलं पाहिजे. जेव्हा डायरेक्ट झिरो लेवल होतो ना, तेव्हा झिरो लेवलचेच कॅल्क्युलेशन विचारत होतो की नाही. बाय चान्स एखादं बाय मिस्टेकली आलं तर मी म्हणायचो ठीक आहे, हे जमणार नाही आपल्याला, पुन्हा परत मी रिवाइज करायचो. म्हणजे टीचरचा सेन्स किंवा टीचरचा प्रेझेन्स ऑफ माइंड फार फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी मात्र आपल्या म्हणजे आपल्या सहवासातून 30 40 50 लेकरं गेले की हा सेन्स आपला फार प्रॉपर डेव्हलप होतो. म्हणून पुन्हा परत एकदा की जेव्हा आपण झिरो लेवल होतो झिरोच लेवलचे विचार होतो. जेव्हा इन हाऊस करत होतो ना, तेव्हा जाणीवपूर्वक इन हाऊसचे फॉर्म्युला रिलेटेड कॅल्क्युलेशन करत होतो. जेव्हा आपण नेक्स्ट हाऊसला गेलो तर तेव्हा जाणीवपूर्वक डायरेक्ट लेवल, इन हाऊस आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला असा जाणीवपूर्वक आपण तिघ लेवलचे विचारत होतो. जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन शिकायला लागलो तेव्हा जाणीवपूर्वक सबस्ट्रॅक्शनचे विचारत होतो. जेव्हा आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला सबस्ट्रॅक्शन शिकायला लागतो तेव्हा जाणीवपूर्वक सबस्ट्रॅक्शनचे विचारत होतो. म्हणजे हा सेन्स ऑफ ह्युमर आहे आपला ऍज अ टीचरचा. आणि हा आपल्या, जर तुम्ही 4 लेवल, मी पुन्हा परत सांगतो, योगिता ताई किंवा सर्वांना व्हाईट पेपर, आणि आज त्या रुपाली ताईंचं पण उत्तर देऊन टाकतो या निमित्ताने, आता आठवण आली म्हणून. हे खऱ्या अर्थाने ब्रेनची जिम आहे. ही रोज करावी मुलांनी, म्हणून दिलेलं सायन्स आहे. पण याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आलं की मात्र मग एज्युकेशन सिस्टमचं पण कुठं कुठं म्हणतात ना की त्याचं मार्केटिंग होऊन जातं. पण ते आता लोकांनी केलंय, आपण नाही केलेलं. परत एकदा सांगतो, आपण नाही केलेलं म्हणून आपण त्या गोष्टीचे दोषी नाही आहोत. आपण फॉलोअर आहोत. पण आपण दोषी नाही. पण जर आपण त्या पद्धतीने नाही चाललो तर लोक आपल्याला काय टाकतील, वाळीत टाकतील. हे मी तुम्हाला खूप आधी पण सांगितलं. म्हणून सिस्टम प्रमाणे जावं लागतं, लोकांच्या पद्धतीने जावं लागतं. कारण लोक नाही म्हटलं तरी अजून पण बॅग मागतात, आणि लोक नाही म्हटलं तरी अजून पण टी शर्ट मागतात. त्याच्यामुळे लोकांना जे पाहिजे असतं ते मागतात, पण आपण आपल्या पद्धतीने जायचं. तसंच सिलेबसचा पण पार्ट आहे. म्हणून मी सांगेल तुम्हाला, जर तुम्हाला ग्रेट टीचर बनायचं असेल, ऋतुजा जांबाई, असं तुम्हाला वाटलं की आलीच नाही पाहिजे, असं वाटलं तुम्हाला, म्हातारपर्यंत पर्यंत जांबाई नाही आली पाहिजे असं तुम्हाला वाटलं, तर ब्रेनची एक्सरसाइज झाली पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, त्याचं कारण फक्त एवढंच असतं, ब्रेनमध्ये जर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, इकडे लक्ष द्या. जर फॉर एक्झाम्पल मी आता पुरणपोळीचं जेवण केलं, अर्चनाताई आपला खानदेशच्या जर पुरणपोळ्या आपण खायात, रस आणि पुरणपोळी, जर चांगलं ताव मारून जेवण केलं, तर पोटाकडे जे काही हेवी अन्न असतं, त्या अन्नाला पचवण्यासाठी रक्ताची जास्त गरज असते. लक्ष द्या मला काय सांगायचंय. त्या पोटामध्ये जे अन्न असतं, त्या पोटाच्या अन्नाला पचवण्यासाठी रक्ताची गरज असते. म्हणून आपलं ह्युमन बॉडी सिस्टम काय करते, नॅचरली रक्ताचा पुरवठा पोटाकडे जास्त करते, कारण ते पचवण्याची ताकद लागते. आणि डोक्याकडे रक्ताचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं. म्हणून नॅचरली आपण असं म्हणतो की पाण्यात पण काय असतं, पाण्यात काय असतं, ऑक्सिजन असतं. आणि जे प्रत्येक इनटेक करतो त्याच्यात काय सांगितलं मी तुम्हाला, एनर्जी असते. म्हणून थोडं थोडं घोट घोट पाणी आपण पित राहिलं तर ऑक्सिजनचा फ्रेश पुरवठा ब्रेनला होत राहतो. म्हणून असं पण म्हटलं जातं जातं, म्हणजे या विषयाला सांगतो की असं म्हटलं जातं की मूठभरच अन्न खाल्लं पाहिजे. म्हणून जे मूठभर अन्न खाल्ले, माझ्या पण आजी, म्हणजे माझ्या खापर आजी पंजोबा काय बघितलेत मी, ते इतके सुपडे होते, म्हणजे असे एकदम बारके बुरके होते. पण ते 95, 92, 100 आणि 100 अशा सेंचुऱ्या मारल्यात त्यांनी. कारण ते लोक कमी खायचे म्हणून जास्त दिवस जगायचे. आणि आपला प्रॉब्लेम काय दर्शनाताई, आपण मात्र इतके काही नवीन नवीन पदार्थांवर ताव मारतो, तर काय विचारू नका. त्याच्यामुळे परत म्हणतो की बाई, मला उपवास करायची वेळ आली आता का, तर आपण ताव खूप मारतो नको तेव्हा, त्याच्यामुळे उपवास करायची वेळ येते. हा थोडासा अदर पार्ट होता, पण सांगतो. आमच्या त्या ऋतुजाने एवढी मोठी जांबाई दिली की मलाच ते बोलावं लागलं एवढं. सो ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. सांगायचा अर्थ असा, आता रुपाली ताईंच्या पॉइंटवर जातो. रुपाली ताईंनी विचारलं होतं की नॅशनल कॉम्पिटिशन झाली, ऐकून घ्या हा, कान कान सर्वांचे कान शाबूत ठेवा जरा, प्लीज प्लीज, फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. अबॅकसची कॉम्पिटिशन दिली तर त्या सर्टिफिकेटचा काय फायदा होतो. मी दोघं बाजू नेहमी बोलत असतो, दोघं बाजू ऐकून घ्या.
त्या पेपरची त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू असते ₹1, जे काय ₹1.5 काय असेल ₹11, ₹12, ₹15, ₹20 जे काय मार्केटमध्ये तो विकत मिळतो आपल्याला त्याची किंमत तेवढीच आहे. मी म्हणतो कवडी मोल. परत लक्ष द्या. हा, व्हाईट पेपर सांगतोय. कोणी फालतूक बडाय मारत असेल ना, तर लोकांचा प्रॉब्लेम काय, लोकांना माहितीच नसतं म्हणून अर्धवट काहीतरी बडाया मारतात. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे मार्केटमधला. पण परत सांगतो, तुम्ही नॅशनल द्या का इंटरनॅशनल द्या का काही पण द्या, पण त्या सर्टिफिकेटला व्हॅल्यू काय आहे? 0 व्हॅल्यू. परत सांगतो. बट आता मात्र दुसरी बाजू ऐका. ही झाली ही खरी खरी बाजू. पण अजून पण एक खरी बाजू यायला, ते मात्र ऐकून घ्या. जेव्हा जेव्हा मी असं नेहमी म्हणत असतो, की आयुष्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या लढाया जिंकायच्या असतात, खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतात, कारण आजकालची जी कॉम्पिटिशन चालली आहे, प्रत्येक क्षणाला आयुष्याची परीक्षा असते. लक्षात द्या मला काय म्हणायचंय. आणि या परीक्षांमध्ये जर आपल्याला दरवेळेस फाईट करण्याची जर इच्छाशक्ती आपल्यामध्ये असेल, सकारात्मक दृष्टीने त्या फाईटकडे किंवा त्या परीक्षांकडे किंवा त्या कॉम्पिटिशनकडे बघण्याचा जर दृष्टिकोन आपल्याला डेव्हलप करायचा असेल, तर आयुष्यामध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या लढाया जिंकण्याची सवय झाली पाहिजे. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपची एक्झाम का असली असली पाहिजे, ऑलिम्पियाड का असली पाहिजे, NTS का असली पाहिजे, अशा खूप साऱ्या कॉम्पिटिशन आहेत. त्यातला एक प्रकार आहे अबॅकसची कॉम्पिटिशन. पुन्हा मी तुम्हाला सांगेल, तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम पास झालात, स्कॉलरशिपच्या सर्टिफिकेटला पेपरला 0 किंमत आहे. परत क्लिअर करतो. काय काय एकदा तुम्ही 10वी-12वी झाल्यात, कोण विचारतं तुम्हाला तुम्ही स्कॉलरशिप केली होती? तुम्हाला किती मार्क होते? तुमचं सर्टिफिकेट आहे का? 0 किंमत आहे. परत सांगतो. तीच किंमत आपल्या अबॅकसच्या नॅशनल आणि स्टेट लेवलला पण आहे. बट स्कॉलरशिप देण्याचा उद्देश काय असतो, की अरे बाबा आता कुठला तरी एक टप्प्यात आलायत मुलं 5वी पर्यंत, 5वी पर्यंत सर्व अभ्यास याचा मॅथ, इंग्लिश, मराठी या सर्व कन्सेप्टचा रिव्हिजन व्हावी, याची पकड बनावी आणि एक्स्ट्रा करिक्युलमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाकडे केंद्रित व्हावा, म्हणून स्कॉलरशिपची परीक्षा दिली जाते. तशीच मी नेहमी सांगत आलोय तुम्हाला, अबॅकस ही ब्रेन जिम आहे. ब्रेनच्या जिमच्या माध्यमातून असा एक परिवर्तन आपण बघितलं, की ज्या मुलांना कुठल्या तरी ताई म्हटल्या होत्या, की मला 22 मिनिटं लागले एक टेस्ट सोडवायला. 22 मिनिटावरून जर तुम्ही पण नॅशनलची तयारी केली, तर 22 वरून 4 मिनिटं, 5 मिनिटावर तुमचा स्पीड इन्हान्स होतो. म्हणजे जेव्हा जेव्हा मुलं कॉम्पिटिशन देतात, तेव्हा तेव्हा असं लक्षात येत, की सडनली ग्रोथ होतो मुलांमध्ये. खूप मोठा ग्रोथ होतो. आणि मी स्वतः माझ्या घरचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो, की माझा गौरव आत्ता पण 85-90 किलोचं त्याचं म्हणजे हेवी वेट आहे. म्हणजे माझ्यापेक्षा अजून वजनदार आहे तो, हाईटला पण आणि तब्येतीला. पण त्याला एका काळी आम्ही खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले ॲज अ पॅरेंट्स म्हणून. त्यातलं एक एक्सपेरिमेंट होतं. आम्ही त्याला म्हणजे मी त्याच्यासाठी मुद्दाम सांगतो, मी त्याच्यासाठी 2.25 लाखाचं कोरियाहून आर्चरीचं इक्विपमेंट पण मागवलं होतं, कारण त्याला शिकायचं होतं. मी म्हणतो यार एकटं पोरग आहे ना, करायचं तर मग सर्व गोष्टी करायच्या. शिकायचंय ना, एकाग्रता आहे ना, तुला करायचंय ना मनापासून. मग आम्ही इंडियन म्हणजे लाकडी बो असतो, त्याच्याबरोबर कोरियन 2.25-2 लाखाचा, आता वेगवेगळे प्राइजेस असतील, पण त्यावेळेस 2.25 लाखाचा पण मी मागवला होता 10 वर्षापूर्वी. नो प्रॉब्लेम यार. सांगण्याचा अर्थ असा आहे, की त्याच्यावर एक एक्सपेरिमेंट केला होता, की स्विमिंगमध्ये टाकलं. आणि त्या स्विमिंगच्या माध्यमातून असं लक्षात आलं, की त्याला एक पुन्हा परत स्टेट लेव्हल, नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन आहे स्विमिंगची मालवणला. तिथं पण काहीतरी प्रायव्हेट संस्था असतात राजकीय लोकांच्या. त्या स्टेट कॉम्पिटिशन भरवतात. समुद्रात जायचं, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर मुलांनी पळायचं. तर तेव्हा लक्षात आलं, की याच्याबरोबरचे काही 1.5-1.5, 2-2 वर्षाचे सीनियर मुलं होते. ते पण याच्याबरोबर प्रॅक्टिस करत होते. हा पण करत होता आणि सडनली याच्यात खूप प्रचंड ग्रोथ झाली. आणि त्या निमित्ताने बॉडी लाईनमध्ये आला, स्ट्रोकमध्ये आला, प्रॅक्टिसमध्ये आला. मग खूप सारे डॅम, खूप सारे नको नको नाशिकमधले वेगवेगळे स्विमिंग टँक किंवा डॅम असतात, म्हणजे तलाव असतात, पांझरतलाव, मोठे मोठे धरणं. त्याच्यानंतर समुद्रामध्ये सरळ जहाजावर बसवतात, 3 किलोमीटर डीपमध्ये नेतात, फायर करतात आणि सांगतात शूट. त्याच्यामध्ये 10-5% कार्यकर्ते तिथंच घाळ होतात ते पाणी बघून.
कोणीच जम मारत नाही. आणि ज्यांना बिनधास्त सवय ते मारून या काठापासून त्या काठापर्यंत मिसिंग होण्याची पण शक्यता असते. पण दे आर द गाईड करतात आणि दे आर कम्प्लिटली, म्हणजे गौरवने पण कम्प्लीट केली. मी माझं घरातलं उदाहरण तुम्हाला पण या बॅचमध्ये का सांगितलं, की कॉम्पिटिशन त्याला त्या केल्यानंतरचा व्हॅल्यू काय आहे त्या सर्टिफिकेटला? 0 व्हॅल्यू. परत सांगतो, त्याने जरी ती स्टेट लेवल केली होती, तिला पण आम्ही समजा 5-7 हजार रुपये खर्च केले असतील, पण 0 व्हॅल्यू. बट त्या मागचं परिश्रम, त्या मागचं डेडिकेशन, त्या मागं त्याने केलेलं श्रम, त्याने बॉडीमध्ये केलेले चेंजेस, तसं नॅशनल लेवल जेव्हा आपले विद्यार्थी करतात, तेव्हा त्या विद्यार्थ्याने किती डेडिकेटेड प्रॅक्टिस केलेली आहे, किती एकाग्रतेने तो प्रॅक्टिस करतोय, तर निश्चित त्याला भावी आयुष्यामध्ये या श्रमाचं, या परिश्रमाचं निश्चित त्याच्या क्रिएटिव्हिटी मध्ये, इनोव्हेटिव्ह अप्रोचमध्ये, किंवा त्याचा जन्म झाला आहे ज्या गोष्टीसाठी, त्या गोष्टीवर काम करण्यासाठी, त्याला प्रेरित करण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. असं आहे याची दुसरी बाजू, सत्य बाजू. दोघं बाजू प्रामाणिकपणे सत्य सांगितलंय मी तुम्हाला. मग आता जी तुम्हाला पटली ती घ्या, पण त्या दोघंच पटण्यासारख्या आहेत. कारण तुम्हाला उद्या कोणी विचारेल, तर एवढं जर पालकांना सांगितलं, तर पालक बिचारे भलतंच काहीतरी घेऊन फिरतात. तो पण अनुभव आहे. पण त्याच्यापेक्षा, खोटं बोलण्यापेक्षा, जे खरंय ते कधी बोललेलं रुपालीताई योग्य आहे, मला असं वाटतं. हा, कारण त्यांना यालाच म्हणतात पॅरेंटिंग, यालाच म्हणतात काउन्सलर. लक्षात आलं मला काय सांगायचंय? तुम्ही बेस्ट टीचर असले पाहिजे, तुम्ही बेस्ट काउन्सिलर असले पाहिजे, बेस्ट पॅरेंटिंग करता आली पाहिजे, आणि पालकांना एज्युकेट करता आला पाहिजे. हा आपला सर्वांचा रोल आहे. दर्शनाताई क्लिअर? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 23, कारण वेळ कमी राहिला आणि प्रॅक्टिस भरपूर राहिलेली आहे. आपण वेगळं शिकत होतो. थांबा, मला शिकवायचं वेगळं होतं आणि वेगळ्या टॉपिकवर गेलो. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय शिकायचंय, इकडे लक्ष द्या. 9 करा सर्वजण, प्लीज प्लीज. 9 -3 -5 set the 0. Okay. Okay. 9 -5 +20 +9. काही करू नका, ऐकून घ्या मी काय सांगतोय. +9. आता +9 म्हटलं की आपल्याला लक्षात काय येतं, इथं आपण -1 केला पाहिजे. कारण इथं +9 डायरेक्ट अवेलेबल नाहीये. आणि जर +9 नसेल, तर आपल्याला काय आठवतं? -1 +10. क्लिअर आहे तुम्हाला? करा सर्वजण. -1 +10 केलंय सर्वांनी आतापर्यंत. -33 0 झाले, +25 डायरेक्ट झाले. आता लक्ष द्या मी काय सांगतो, इकडे लक्ष द्या. आता थोडासा मोड आहे आपला, मोड आहे. अगेन +8 करायचं आपल्याला. आता इथं 8 अवेलेबल आहे का? इथं 8 आहे का नाही? लक्ष द्या, मला काय म्हणतो उत्तर, नाही. मग जर 8 नसेल, आपलं ऍप्लिकेशन प्रामाणिकपणे करायचं. प्लीज इकडे लक्ष द्या, मला हा टप्पा फार महत्वाचा आहे तुमच्या सर्वांसाठी. काय करायचं, इथं 8 नाहीये ना, इथं 8 नाहीये ना या युनिट रॉडला, मग आपण एवढंच बोलायचं. काय बोलायचं दर्शनाताई? -2 +10. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. काय बोललं पाहिजे आपण? बोला सर्वजण माझ्या बरोबर. अजून केलं नाही आपण. -2 +10. आणि मग मी जर इथं -2 म्हटलं, तर मात्र आता अपेक्षित आहे -2 आपोआप झाला पाहिजे. बोला सर्वजण, आपोआप झाला पाहिजे. लक्ष द्या, -2 असा आपोआप झाला पाहिजे. आणि म्हणून आपण कालपर्यंत म्हणत होतो -2 +3 -5 असं बोलत होतो. पण ज्या ताईंना -2, इकडे लक्ष द्या, -2 अजून पण जमत नसेल, त्यांनी मात्र -2 +10, तो +10 आहेच, करायचाच आहे. पण -2 साठी बोलायचं -2 +3 -5. आणि तो काय बाकी तिकडे करायचा, अजून +10 करायचा बाकी आहे. आन्सर इज द 33. सेट द 0, सेट द 0, सेट द 0. 27 करा सर्वजण. 27
+7 अजिबात घाई करू नका, मी सांगतो त्याप्रमाणे करा. पहिले मला माइंड सेट करू द्या सर्वांचं. +7 बघा 27 +7. मला माहिती इथं 7 नाहीये, म्हणजे माझ्या ब्रेनने काय म्हटलं पाहिजे, 7 म्हटलं की -3 +10. आणि आता -3 म्हटला की असं झालं पाहिजे. इकडं लक्ष द्या, काय झालं पाहिजे, -3 म्हटलं की असं झालं पाहिजे. मी आतापर्यंत सांगत होतो की ताईंनो, जोराने बोला, साऱ्या गावाला ऐकू जाईल बोला. आणि जर अजून होत नसेल तर बोलावं लागेल. काय, -3 = +2 -5 आणि इकडे 10 करायचा राहिला आहे ताईंनो, +10. म्हणजे इथं आपण काय केला होता,